नमः शिवाय। चंदन चरचित नील कलेवर पीतवसन वनमालिन केली चलन्मणिकुण्डल मंडित गण्डयुग स्मितशालिन् चन्द्रकचारु मयूरशिखण्डक मण्डलवलयितकेशम् प्रचुर पुरन्दर धनुरनुराजित मेदुर मुदिर सुवेशम् संचरधर सुधा मधुर ध्वनि मुखरित मोहन वंशम् वलित दृगचल चंचल मौलिकपोल विलोल वतंसम् हारममलतर आहारममलतर तारमुरसी दधत परिरम्भ विदुरम् स्फुटतरफेन कदम्ब करम्बितमित्र यमुना जलपूरम्। ओम श्री जगन्नाथाय नमः। जगन्नाथ प्रभूच्या सुंदरतेचं वर्णन जयदेवजी महाराज करतात। जगन्नाथ प्रभूचा निद्राभंग या गायनानं होत असतो आणि याच गायनानं जगन्नाथ प्रभू शयनाला जातात। मंदिराच्या सेवेमध्ये हा प्रावधान आहे। अनंतपारं बहुवेद शास्त्रम् स्वल्पम् आयु बहवश्च विघ्नाः सारं ततो ग्राह्यं पाश्यफल्गु हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्। ओम जीवनाचं वर्णन आहे। जीवन कसं आहे, शास्त्र जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर शास्त्रांचा अंत नाही। अनंतपार बहुवेद शास्त्रम्। एखाद्या भक्तानं, एखाद्या मुमुक्षुनं जर निश्चय केला की आपण सकल शास्त्रांचा अभ्यास करू तर ते शक्य नाही, कारण जीवन अल्प आहे, शास्त्र अनंत आहे, शास्त्रानं दिलेला संदेश अनंत आहे। जीवन अल्प, आणि त्या अल्प जीवनामध्ये सकल शास्त्रांचं अध्ययन करणं तेवढं सोपं नाही, आणि प्राप्त केलेले शास्त्र जीवनामध्ये अंगीकृत करणं हे त्याच्याही पेक्षा कठीण आहे।
अनंतपारं बहुवेदशास्त्रं स्वल्पम आयु बहवश्च विघ्ना. आयु अल्प आहे आणि त्या अल्प असलेल्या आयुष्यामध्ये येणारे विघ्न हे सुद्धा अनंत आहेत. बहुविघ्न पारम. चारही बाजूनी संकट आहेत आणि या संकटामध्ये जीवानं राहून परमार्थ करायचा आहे. हरी हरी सारं ततो ग्राह्यं पाश्य फल्गु. पण असार या संसारामध्ये, असार या जगतामध्ये मनुष्यानं सार निवडलं पाहिजे. हा उपदेश आहे. पहिल्या 2 चरणामध्ये शास्त्र किती विस्तारलेले आहेत, वेदांचा विस्तार किती आहे हे सांगितलं, आयुष्य किती अल्प आहे हे सांगितलं आणि त्या अल्प असलेल्या आयुष्यामध्ये विघ्न किती आहेत, प्रचंड विघ्न आहे. जगामध्ये असा कोण मनुष्य असेल की ज्याचं जीवन अगदी सरळ मनासारखं आहे? संसारी असो का साधू असो, संसारी माणसाला त्याचे विघ्न आहेत, साधू माणसाला त्याचे विघ्न आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये विघ्न आहेत, विक्षेप आहेत. पण या विघ्नांच्या मध्ये, या विक्षेपांच्या मध्ये मनुष्याने कसं राहायचं? आणि ते तत्व पुढच्या 2 चरणात सांगितलं. हरी सारं ततो ग्राह्यं पाश्य फल्गु. सार निवडलं पाहिजे, आपल्याला झेपेल एवढं निवडलं पाहिजे. फार मोठं आपल्याच्याने करता येत नाही तर लहान लहान करावं, पण करावं. निवडावं सार, ते अंगीकृत करावं, अंगी बाणावं, त्याच्या अनुसार आचरण करावं. सारं ततो ग्राह्यं पाश्य फल्गु. हंसो यथा क्षीरं मिवांबु मध्यात. क्षीरसागर तो दुधानं भरलेला आहे आणि हंसानं जर विचार केला की यातलं सार आपल्याला घ्यायचं आहे, क्षीर घ्यायचं आहे, अन्न जे आहे ते सोडून द्यायचं आहे, पण समुद्र क्षीरसागर आहे. मग आता काय करावं? हा प्रश्न त्या हंसाच्या समोर आहे. त्या हंसानं हाच विचार केला पाहिजे की यातलं आपल्याला आवश्यक आहे, आपल्याला झेपेल तेवढं क्षीर घेतलं पाहिजे. नीर क्षीर विवेक. शास्त्रामध्ये या आचरणाला नीर क्षीर विवेक आहे म्हटलं आहे. जलामध्ये मिश्रित असलेलं क्षीर घ्यायचं आहे, नीर सोडून द्यायचं आहे, सार ग्रहण करायचं आहे. मनुष्यानं सारग्राही व्हावं हा उपदेश आहे. एकदा एक राजा आदि शंकराचार्यजी महाराजांना भेटायला आला. शंकराचार्यजी महाराजांची महती फार मोठी होती. गंगेच्या घाटावर आपल्या शिष्यांसहित गेले होते. स्नानादी कर्म केले, शिवभगवानचं स्मरण केलं.
एक राजा तिथे पालखीमध्ये बसून आला आणि आचार्यांच्या समोर त्या राजानं दंडवत घातला. 16 वर्षाचे आचार्य आणि 16 वर्षाच्या आचार्याच्या चरणी तो वयोवृद्ध राजा दंडवत घालतो. आचार्य त्याला प्रश्न करतात आणि तो आचार्यांना त्या प्रश्नाची उत्तरं देतो आणि आचार्यांच्या चरणी हात जोडून विनंती करतो की महाराज, माझ्यावर कृपा करा, मला ते ज्ञान द्या की जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर माझ्या मनातला गुंता सुटेल. सिंहासन मला प्राप्त झालं आहे, हजारो सेवक आहेत, सगळ्या समृद्धी हात जोडून माझ्या समोर उभ्या आहेत, पण माझ्याजवळ मनाची शांती नाही. मनाने मी अशांत आहे. त्या सिंहासनावर बसलो की माझ्या अंतःकरणामध्ये ते माझ्या राज्याचे विचार चालत असतात. गृहस्थीमध्ये सगळं अनुकूल आहे, पण माझ्या मनामध्ये प्रतिकूल विचार येत राहतात. अशांती आहे. धनानं शांती मिळाली नाही, उच्च पदानं शांती मिळाली नाही, फार मोठा अधिकार मी धारण केलेला आहे त्यानेही मला शांती मिळालेली नाही. जगद्गुरु शंकराचार्यजींनी त्या राजाच्या मुखाकडे पाहिलं. वयोवृद्ध तो राजा, क्लांत असलेला तो राजा, आपल्या अंतःकरणातील गुंत्यानं व्याकुळ झालेला तो राजा. आणि आचार्य त्या राजाला उपदेश करतात, राजा, आधी अंतःकरणातला गुंता सोडव. अंतःकरणामध्ये तू जे काही विचार धारण केलेले आहेस, ज्या विचारामध्ये तू गुरफटलेला आहेस, ते आधी बाहेर काढ, त्यापासून आधी मुक्त हो. अरे राजा, सगळं चालविणारा तो परमात्मा आहे. मनुष्यानं कितीही सूर्य उगविण्याचे प्रयत्न केले तरी सूर्योदय होणार नाही. मनुष्याच्या हातामध्ये जे नाही त्याकरता व्यर्थ मनुष्यानं आपलं जीवन घालवू नये. तुझ्या अंतःकरणामध्ये जी माया, ममता, जे काही पाश आहे ते आधी तू बाहेर काढले पाहिजे. तुझ्या जीवनामध्ये जो काही गुंता निर्माण झालेला आहे हा तूच निर्माण केलेला आहेस. याला जबाबदार तूच आहेस. सगळं करणारा परमात्मा आहे. त्या परमात्म्याला तू शरण गेलं पाहिजे, निवांत बसलं पाहिजे, त्या परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. आणि जेव्हा तू दर्शन करतो तेव्हा केवळ दर्शनच केलं पाहिजे. ते दर्शन करीत असताना विनाकारणचे विचार अंतःकरणामध्ये तू घेऊन जाशील तर तुला दर्शनही घडणार नाही. तू रिकामा कधी होतच नाही. तू काठोकाठ भरलेला आहे. त्या चिंता, तुझ्या अंतःकरणातल्या वर्जना यापासून तू मुक्त हो. तू शांत हो, अंतःकरणामध्ये पहा. अरे राजा, आयुष्य काही फार नाही, अल्प आयुष्य आहे. आणि तुझं आयुष्य तर पूर्णतेला आलं आहे. तुझं आयुष्य पूर्णतेला आलं, पण पूर्णतेचा साधा विचारही तुझ्या अंतःकरणात येत नाही की आता तरी आपण भगवत शरण झालं पाहिजे, त्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. तसा तर सद्विचार हा आहे राजा की आरंभापासूनच भगवत शरण असलं पाहिजे, भगवंताचाच विचार असला पाहिजे. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे
वचन, एक नारायण सार जप. किती सोपं सांगितलेलं आहे माऊलीनं. वेदांचा विचार आणि तो इतका सोपा करून सांगितला, प्राकृतामध्ये सांगितला. आज माऊलीच्या प्रस्थानाचा दिवस आहे. आज माऊली पांडुरंगाच्या दर्शनाला निघत असतात. तशी आजची नवमी आहे. अष्टमीला संध्याकाळी निघतात. सप्तमी पासूनच गर्दी व्हायला लागते वारकऱ्यांची. सगळी आळंदी भरून जाते. वारकरी आळंदीमध्ये एकत्र होतात. पुण्यसलीला त्या इंद्रायणीच्या किनारी सगळे ते वारकरी माऊलीच्या कळसाकडे पाहत असतात. आम्हीही बसलो होतो. जीवनामधली पहिली वारी जेव्हा केली तेव्हा माऊलीच्या कळसाचं दर्शन घेत घेत अनेक तास बसलो आम्ही. एका वारकऱ्याने सांगितलं की माऊली तोपर्यंत बाहेर निघणार नाहीत जोपर्यंत माऊलीच्या मंदिराचा कळस हलणार नाही. आणि सगळ्या त्या लाखो वारकऱ्यांची दृष्टी त्या कळसाकडे. माऊलीचा कळस. आणि जेव्हा तो कळस हलला तेव्हा सगळे वारकरी टाळ्या वाजवत होते, जय जयकार करत होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. लाखो लोकांचा जयघोष. समुद्रामधली जशी काही एखादी लाट उसळली आणि त्या लाटेनं स्पर्श केला. भक्तीचा समुद्र आहे आणि भक्ती समुद्रामधली भक्तीची लाट ती उसळली आणि माऊलीच्या कळसाला जसा काही स्पर्श केला असा तो जय जयकार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. शिकलेले न शिकलेले, संसारी, विरक्त, व्यवसाय करणारे, शेती करणारे, नोकरी करणारे, भरतखंडामधून दूर दूरून आलेले ते श्रद्धाळू त्या आळंदीमध्ये माऊलीच्या प्रस्थानाच्या आधीच येऊन बसलेले होते. मालकाच्या आधी नोकराला हजर झालं पाहिजे. ही फार मोठी सेवा आहे. नोकराच्या अंतःकरणातला सद्भाव आहे. आपले महाराज निघणार आहेत. अष्टमीला निघत असतात. ज्येष्ठ वद्य अष्टमी. सप्तमी पासूनच गर्दी. आणि काही काही तर अति उत्साही असतात. ते पौर्णिमेलाच हजर होतात. ज्येष्ठ पौर्णिमेलाच हजर होतात. माऊलीचं दर्शन घेतात. अजान वृक्षाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. भाव भरलेल्या अंतःकरणामध्ये कृतिशील आहेत. आणि भावाशिवाय कृतीला सुंदरता नाही. कृती कितीही सुंदर असो पण ती सुंदरता पूर्ण नाही जोपर्यंत भाव नाही अंतःकरणामध्ये. आणि तो भगवत भाव, पांडुरंगाचा भाव. जगद्गुरु शंकराचार्य त्या राजाला गंगेच्या किनारी उपदेश करतात की बाबा तुझे कर्म श्रेष्ठ आहे असं तू समजतो. तुझे कर्म श्रेष्ठ आहे अशी तुझी प्रजा समजते. सगळे त्याचा उच्चार करतात, तुझ्या सत्कर्माचा उच्चार करतात. पण राजा तुझे सत्कर्म हे भगवत समर्पित जर झाले नाही तर ते श्रेष्ठ कसे.
सगळे अलंकार एखाद्या स्त्रीला प्राप्त झालेले आहेत, पण सौभाग्य अलंकार जर नसेल तर सगळं अपूर्ण आहे. परमात्मा जीवनात नसेल, परमात्मा भाव जीवनात नसेल तर भक्ती अपूर्ण आहे. असतात ना काही लोक सेवा करतात, सत्कर्म करतात, चांगल्या कामामध्येच व्यस्त असतात, जगाच्या हिताचे काम करतात, पण केवळ त्यांच्या अंतःकरणामध्ये परमार्थ भाव नाही, अपूर्णता आहे. काठोकाठ भरलेला पाहिजे भक्त, परमात्माच्या भक्तीनं काठोकाठ भरलेला. पाणी प्यायचं असलं तर एखादा पाणी प्राशन करणारा व्यक्ती त्या प्याल्यामध्ये पाहतो शुद्ध आहे का नाही, त्याच्यामध्ये काही किलमिश आहे का, त्याच्यात काही कचरा आहे का, लक्ष देऊन पाहतो. ते पिण्याच्या आधी पाहतो, कारण प्राशन करायचं आहे ना. प्राशनाच्या आधी त्या जलाचं परीक्षण करतो. जे ग्रहण करायचं आहे त्याचं परीक्षण केलं पाहिजे. जीवनामध्ये जे ग्रहण करायचं आहे, जे तत्व ग्रहण करायचे आहे, जे शास्त्र ग्रहण करायचं आहे, फार विचार, गंभीर विचार असला पाहिजे. त्या राजाला उपदेश केला, जोपर्यंत तू भगवत शरण होत नाही तोपर्यंत तुला शांती नाही. एका वैज्ञानिकानं विदेशामध्ये फार नावलौकिक मिळवला, फार उच्च पदाला प्राप्त झाला, त्याचं नाव जगामध्ये प्रसिद्ध झालं, जगत वंदनीय झाला. आणि तो वैज्ञानिक भरतखंडामध्ये आला आणि सहज त्याच्या मनामध्ये विचार आला की जे शांत लोक आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये खूप शांती आहे, अशा लोकांना भेटावं. त्याने चौकशी केली आणि त्याला एका भक्तानं सांगितलं की ऋषिकेशला जा आणि तिथे निवांत राहा, काही बोलू नका कोणाशी, तिथल्या स्पंदनाचा अनुभव घ्या, फार संभाषण करू नका, तिथे अनुभव जास्त घ्या. तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि तो वैज्ञानिक ऋषिकेशला आला, योग्य स्थान शोधलं आणि गंगेच्या किनारी तो चिंतन करायला लागला. त्याचे पुण्य बहुत होते, जगतहिताचे काम केले होते आणि त्याला एका संताची भेट झाली. दृष्टादृष्ट झाली. जसा दृष्टीनंच नमस्कार केला आणि त्या संतानं आशीर्वादासारखा हात त्याला दाखवला. त्या संताची तेज पुंज मूर्ती पाहून त्याला जे प्राप्त झालं ते हजारो प्रवचनामध्येही प्राप्त झालं नव्हतं. त्यांनी लेक्चर ऐकले होते, विचारवंताचे लेक्चर ऐकले होते, ज्ञानवंताचे लेक्चर्स ऐकले होते. तो स्वतःही लेक्चर देत होता. त्याचे शब्द ऐकण्यासाठी शेकडो वैज्ञानिक गर्दी करत असत, आवर्जून येत असत. त्याचं व्याख्यान जर दिल्लीला असलं तर चेन्नई पासून लोक येत असत, एवढी ख्याती होती त्याची. जे शब्दामधून सांगता आलं नाही, शब्दानं सांगूनही जे समजलं नाही, ते त्याला सहज त्या संताची दृष्टी प्राप्त झाली आणि प्राप्त झालं. तो धन्य झाला, मौन झाला आणि अनेक वर्ष त्यांनी भरतखंडामध्ये निवास केला.
आणि जेव्हा विदेशामध्ये परत गेला, त्याचे सहकारी होते, त्यांनी त्याला पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरची शांती, त्याच्या चेहऱ्यावरचा सात्विक भाव, आणि ते चकित झाले. त्यांनी विचारलं, व्हॉट हॅपन टू यू? We have seen you for a long time, but this time you look different. This time you look very happy. This time you look very peaceful. आणि त्या वैज्ञानिकानं त्यांना उत्तर दिलं, I found the secret of life on the bank of Ganga. I had no talk with the holy man, just he looked at me and I am changed. Thousands of lectures I have given, thousands of lectures I have heard, what I did not found whole life, that just I found in one glance. एका दृष्टीनं ते प्राप्त झालं. Just he looked at me and I understood everything. मला बोध झाला. जे शब्दाच्या पलीकडचं होतं, जे शब्दानं सांगता येत नव्हतं, ते सहज संत दृष्टीतून प्राप्त झालं. ओम. जागृत असावं लागतं. परमार्थामध्ये जागृत असावं लागतं. ओम. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी त्या राजावर कृपा केली. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांची दृष्टी त्या राजावर पडली. त्या वैज्ञानिकाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग ऋषिकेशचा आहे आणि या राजाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग वाराणसीचा आहे. दोनही प्रसंग गंगेच्या किनारीच आहे. एक आधुनिक युगातला आहे, एक जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांच्या काळातला आहे. ओम. तसं मनुष्यानं यातून बोध घेतला पाहिजे. अनंत पारं बहुवेद शास्त्रम स्वल्पम ततो ग्राह्यम पास्य फल्गु. ओम. अनंत पारं बहुवेद शास्त्रम स्वल्पम आयु बहवश्च विघ्नाः सारं ततो ग्राह्यं पास्य फल्गु हंसो यथा क्षीर मिवांबु मध्यात. हा श्लोक एका संताचा आहे. या श्लोकामध्ये संतानं वेदशास्त्राचं वर्णन केलं की अनंत आहेत. सांगितलेलं ज्ञान, प्रगट केलेलं ज्ञान त्याचा पार नाही आणि आयुष्य अल्प आहे. संदेश हा आहे की आपल्याला झेपेल तेवढं ज्ञान प्राप्त करायचं, अंगीकृत करायचं, कृतिशील व्हायचं, त्या ज्ञानाच्या अनुसार जे मनुष्यानं जीवन जगायचं. हा सोपा मार्ग आहे आणि त्यामध्ये विघ्न खूप आहेत. पहिली गोष्ट ते ज्ञान प्राप्त करणं अवघड आहे. नंतर प्राप्त केलेलं आचरणामध्ये आणणं अवघड आहे. अनंत विघ्न आहेत. बहवश्च विघ्नाः, बहु आहेत विघ्न. पण नंतर सांगितलं की सार ग्रहण केलं पाहिजे. सारं ततो ग्राह्यं, ग्रहण करणं, त्या सगळ्यांचं सार ग्रहण करणं. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे.
पहा कसं महाराजांनी सांगितलं. हा श्लोक पहा आणि महाराजांचा अभंग पहा. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे. त्या परमात्म्याचं नाम गायन करायचं, गुणगान करायचं. ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊली ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात. भक्तीचं वैभव घेऊन निघतात. लाखोचा समाज माऊली सोबत चालतात. माऊली सोबत चालणं मोठं भाग्य आहे. आजही चालतात. माऊली जातच असतात पंढरीला, पांडुरंगाच्या भेटीला जातच असतात. दशमीला पोहोचणार आहेत, वाखरीला पोहोचणार आहेत दशमीला. आणि मग सगळे संत भेटायला येतात माऊलीला वाखरीला. स्वागताला जातात माऊलीच्या, माऊलीचं स्वागत करतात. सगळ्या दिंड्या माऊली येण्याच्या आधी पोहोचत असतात पंढरपुरात. हा वारकऱ्यांचा नियम आहे. माऊली पोहोचण्याच्या आधी वारकऱ्यांनी तिथे पोहोचायचं असतं. काही षष्टीला पोहोचतात, आषाढ शुद्ध षष्टीला, काही सप्तमीला. सप्तमीला मात्र पोहोचायचंच असतं. कारण माऊली येण्याच्या आधी सगळ्यांनी पोहोचलं पाहिजे. संप्रदायाचे आद्य गुरु आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराज. आणि त्या माऊली सोबत चालणं हे केवढं भाग्य आहे. आज प्रस्थान आहे, आज प्रस्थान करतील. भावरूपानं आपणही चालायचं. माऊलीला सोडून आहे काय जीवनामध्ये? आणि माऊलीपेक्षा मोठा आधार कोणता असेल? आपले जे गुरु असतील त्यांच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना पाहावं, माऊलीलाच पाहावं. जे कोणी आपले गुरु असतील, ज्यांनी आपल्याला या पंथामध्ये आणलेलं आहे, ते माऊली स्वरूपच आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या राजाला दिव्य बोध दिला आणि अशांत असलेला तो राजा परम शांत झाला. सार ग्रहण केलं. जीवनामध्ये सार ग्रहण करायचं. गारगोट्या जमा करून करायचं काय? त्या गारगोट्यांचा भार होतो, त्यांची किंमत नाही, त्यांचं मूल्य नाही. जीवनामध्ये भारवाही होऊ नये. जीवनामध्ये सारग्राही व्हावं. सार ग्रहण करणार, तत्व ग्रहण करणार. आपल्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं जीवन हे सर्वोच्च आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. आणि ते श्रेष्ठ आणखी श्रेष्ठ करावं. विचाराचा गुंता आपणच निर्माण केला, तो आपणच सोडवला पाहिजे. हरी 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 शरणम हरी शरणम हरी शरणम. अर्जुनजी महाराजांना दृष्टी दिली परमात्म्यानं आणि अर्जुनजी महाराज परमात्म्याचं ते स्वरूप पाहायला लागले. आधी काही कळलं नव्हतं. आपल्या सोबत जो परमात्मा आहे तो परमात्मा काय आहे हे काही कळलं नव्हतं. आणि आता दृष्टी दिल्यानंतर मग ते कळायला लागलं.
तो सुंदर, तो लावण्य निधान परमात्मा कसा दिसायला लागला. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम. कसा दिसायला लागला? अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम अनंत रूपे अनंत वेशे. माऊलीनं सुद्धा पाहिलं त्या परमात्म्याला. अनंत रूपे, किती अवतार आहेत त्या परमात्म्याचे सांगेल कोण? व्यासोनारायण भगवान म्हणाले की समुद्रातील जलकणाची गणना करता येईल. जेवढे जलबिंदू आहेत त्यांची गणना करता येईल. या पृथ्वीवर जे धुलीकण आहेत, धुळीचे कण आहेत, त्यांचीही गणना करता येईल. आकाशामध्ये ज्या तारका आहेत, जे तारे आहेत, नक्षत्र आहेत, त्यांचीही गणना करता येईल. या सगळ्या अशक्यप्राय गोष्टी आहेत. या शक्य नाहीत. कम्प्युटरला सुद्धा शक्य नाहीत. ब्रह्मांडामध्ये किती तारांगण आहेत, किती सूर्य आहेत, किती चंद्र आहेत. पृथ्वीला एक चंद्र आहे, पण काही ग्रह असे आहेत की त्यांना 4-4 चंद्र आहेत. ब्रह्मांडाची कल्पना करणं फार कठीण आहे. वैज्ञानिकांनी प्रयत्न केला आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत यायला काही वैज्ञानिक म्हणतात 8 मिनिटं लागतात. 8 दिव्य वर्षामधले 8 मिनिट. ती गणना वेगळ्या प्रकारची आहे. ती दिव्य वर्षाची गणना आहे. आणि अनंत सूर्य आहेत. फार मोठा विस्तार आहे. एकदा एक शिक्षक उदास होता. त्याचा शिष्य त्याला भेटायला आला. त्यांनी पाहिलं की आपले गुरुजी उदास आहेत, काहीतरी समस्या निर्माण झाली. मग त्या शिष्यानं गुरुजीला विचारलं, व्हाय यू आर सो सॅड टुडे, व्हॉट हॅपन्ड. पण गुरुजींनी त्याला आपलं दुःख नाही सांगितलं. गुरुजी म्हणाले की यू विल नॉट अंडरस्टँड. त्या विद्यार्थ्याने विचारलं, व्हाय आय विल नॉट अंडरस्टँड. गुरुजी म्हणाले की यू आर सो स्मॉल. तो विद्यार्थी म्हणाला, नाउ आय एम इन 10th. यू आर माय टीचर. यू हॅव टॉट मी फ्रॉम स्टँडिंग. फ्रॉम द बिगिनिंग you have taught me. I didn't know how to stand. I didn't know how to speak. I didn't know a word. From that word you started. The language I speak, that you have taught me. And how you think that I can't understand? I will surely understand. You please tell me. The teacher told that I have my own problems. Those problems cannot be explained, cannot be told to you. त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं, प्लीज, नाउ आय अंडरस्टँड. यू डोंट टेल मी. आय अंडरस्टूड युअर प्रॉब्लेम. You have forgotten the universal truth. वैश्विक सत्य तुम्ही विसरले आहात. You have forgotten the universal truth. You just think
Look at the sky in the night. You see the stars. You have taught me about the stars, about the galaxies. Akashganga. You taught me there are many galaxies and many suns are there, many moons are there. Okay, all right. Now you just understand this small thing. Understand about the Brahmand. How many suns are there? How many stars are there? How many solar systems are there? And in those solar systems, there is our solar system, our sun, all the stars in that solar system. Where is our earth? And on that earth, how many continents are there? And in those continents, how many countries are there? In those countries, there is our country, India. And India, there are many states. And in those states is our state. Our state, Arunachal Pradesh. And in that Arunachal Pradesh, the place where we live, and in that place, yourself and myself, how small like dots we are. How much is our existence? Just think about this, and then you will understand. Our existence is so small that can't be considered. The teacher was very happy. All he taught, his students learnt. And when time came, he returned the same thing to his own Guru. सार विसरायला नको. त्या सार तत्वाचा विसर पडला की मग जीवनामध्ये अज्ञान गडद व्हायला लागतं. काय चिंतन करायचं व्यर्थ गोष्टीचं? व्यर्थ गोष्टीच्या चिंतनानं मनुष्याच्या उरलेल्या आयुष्याचाही नाश होतो. बरचसं गेलेलं आहे, थोडं राहिलेलं आहे, पण ते थोडं तरी त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. अर्जुनजी महाराजांना दृष्टी दिली परमात्म्यानं, आणि मग हे जग कळायला लागलं, मग दिसायला लागलं. आतापर्यंत पाहिलं नव्हतं का? पाहिलं होतं, पण दिसलं नव्हतं. आता दिसायला लागलं. मॅन डज नॉट सी विथ द आईज. फक्त डोळ्यानं पाहत नाही. द नॉलेज बिहाइंड, त्या डोळ्यांच्या मागे ते ज्ञान, त्या दृष्टीच्या मागे ज्ञान त्यांनी पाहत असतो. ओम अनेक वक्त्र नयनम अनेका अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेको दतायुधम. मग तेथ सैंद देखे वदने, जैसी रमा नायकाची राजभुवने, नाना प्रगटली निधाने,
लावण्य श्रियेची, की आनंदाची वने सासिन्नली, जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे. अनंत रूपामध्ये, अनंत वेशामध्ये तो परमात्मा अर्जुनजी महाराजांनी पाहिला. अद्भुत त्या परमात्म्याचं स्वरूप. अनंत पारम बहु वेदशास्त्रम, स्वल्पम आयु बहवश्च विघ्ना, सारं ततो ग्राह्यं पाश्च फल्गु, हंसो यथा क्षीरं मिवाम्बुमध्यात्. त्या महासागराच्या मध्यामध्ये, क्षीरसागराच्या मध्यामध्ये हो मनुष्यानं जीवनामध्ये सार ग्रहण करावं. हरी. जयदेवजी महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला. हरी हरी. आई वडिलांच्या निधनानंतर हा प्रसंग घडला. वडील गेले, आई गेली, जयदेवजी महाराज एकटेच उरले. पैतृक जमीन होती. ती जमीन प्राप्त करण्यासाठी एका धनकोनं ती जमीन घेण्यासाठी जयदेवजी महाराजांच्या वडिलांकडून एका कागदपत्रावर हस्ताक्षर करून घेतले होते. आणि वडील गेल्यानंतर जयदेवजी महाराजांची वृत्ती पाहिली. हे भगवत भजनामध्ये तल्लीन होते, प्रवचन करत होते, शास्त्र सांगत होते, लहानपणापासूनच सांगत होते. आणि त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी मोठे मोठे पंडित येत असत, दशग्रंथी येत असत, ज्यांना 4 वेद मुखोद्गत होते, ज्यांना 6 शास्त्राचं ज्ञान होतं, असे ज्ञानी जयदेवजी महाराजांचे शब्द ऐकण्यासाठी येत होते. त्यामध्ये हा निरंजनही येत होता. त्याचं नाव निरंजन, ज्यांनी ते खोटे कागदपत्र करून घेतले होते. जयदेवजी महाराजांनी प्रवचन केलं, सगळे भक्त नमस्कार करून निघून गेले. हा मात्र बसूनच राहिला. आता पाहिलं आजूबाजूला कोणी नाही. आणि मग तो जयदेवजी महाराजांच्या जवळ आला आणि हात जोडून म्हणायला लागला की आमचं मोठं भाग्य आहे, तुमचं दर्शन आम्हाला प्राप्त झालं, या गावाचंच भाग्य उजळलं. पण व्यवहार असतो. तुमच्या वडिलांनी माझ्याकडून धन घेतलं होतं आणि ते धन परत न करता ते शांत झाले. पण मरण्याआधी मी कागद तयार करून घेतला होता, त्यांची स्वाक्षरी घेऊन टाकली होती. धन एवढं घेतलं की ते परतफेड करणं अतिशय कठीण होईल. तुमचं घरही घेऊन टाकलं, तुमची शेती घेऊन टाकली, तरीही ते धन फेडता येणार नाही. खोटं बोलायचा काही अंत नाही. जयदेवजी महाराजांच्या लक्षात आला सगळा प्रकार. जयदेवजी महाराज म्हणाले, ठीक आहे, ती जमीनही तुम्ही ताब्यात घ्या, माझा निवासस्थानही तुम्ही ताब्यात घ्या. उद्या मी जगन्नाथजीला निघून जातो. आणि तो म्हणाला की नाही, एक अडचण आहे माझ्या. हे सगळं तुम्ही राजी खुशीनं मला त्या धनाच्या परतफेडीच्या स्वरूपात देत आहात, हे लिहून द्यावं लागेल. आणि जयदेवजी महाराजांनी त्याच्या इच्छेप्रमाणे ते सगळं करवून दिलं. एवढ्या मोठ्या संतासोबत हा घडलेला प्रसंग. आणि तो तिथून जातही नाही तर त्याची मुलगी धावत आली
आणि ओरडायला लागली, बाबा आपलं घर जळत आहे. आणि तो धावतच निघाला. त्याच्या मागे मागे जयदेवजी महाराजही निघाले. निरंजनाचं घर जळून खाक झालं. निरंजन रडायला लागला. त्यांनी जयदेवजी महाराजांचे चरण धरले. मी फार मोठा अपराध केला जीवनामध्ये, फार मोठं कपट केलं. तुमचं घर, तुमची शेती, तुमचं घर हिसकवून घेण्यासाठी हे प्रयत्न केले आणि माझं सगळं अग्नीनं भस्म केलं. जयदेवजी महाराजांनी सांगितलं की आता जे तुला दिलं आहे ते तुझंच आहे. जयदेवजी महाराज निघून गेले. एका शब्दाचाही उच्चार जयदेवजी महाराजांनी केला नाही. हो हरी. ज्याच्या अंतःकरणामध्ये जगन्नाथ प्रभूच्या कृपेचं धन आहे त्याला या धनाची काय पर्वा असेल. ओम चंदन चर्चित नील कलेवर पीतवसन वनमालिन केली चलन्मनि कुंडल मंडित गंडयुग स्मित शाल. हरी हरी. मनुष्याचं जीवन या वृक्षासारखं, एखाद्या वृक्षासारखं आहे. मनुष्याचं जीवन एखाद्या वृक्षासारखं आहे आणि त्या जीवनाला पाप पुण्याचे फळ लागतात. एक संत सांगत होते, एक संत सांगत होते, मनुष्याचं जीवन एखाद्या वृक्षासारखं आहे, त्याला पाप पुण्याचे फळ लागतात. ते फळ कर्म फळ जाणावे. हा प्रसंग एका 8 वर्षाच्या मुलानं सांगितला होता. आता 8 वर्षाचा मुलगा एवढं मोठं शास्त्र कसा बोलतो, त्याच्या आईनं त्याला शिकवलं होतं. मुलांना जे जे शिकवावं ते ते त्यांच्या जीवनामध्ये प्रगट व्हायला लागतं. शिकवलेलं ते शिकतात आणि पाहिलेलं जास्त शिकतात. 3 वर्षाच्या जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी आपल्या गुरुला उत्तर दिलं होतं. गुरुनं विचारलं होतं, अनेक प्रश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न होता, सगळ्यात मोठं बंधन कोणतं आहे? आणि 3 वर्षाच्या शंकराचार्यजी महाराजांनी आपल्या गुरुला उत्तर दिलं होतं की सगळ्यात मोठं, सगळ्यात भयंकर बंधन विषय बंधन आहे. आणि हे ऐकून त्या गुरूंना आश्चर्य वाटलं की एवढा गंभीर प्रश्न आपण विचारला आणि त्या गंभीर प्रश्नाचं उत्तर 3 वर्षाच्या शंकरानं सहज दिलं. त्या गुरुकुलामधल्या गुरुची अवस्था ही 80 वर्षाची असेल. जे तत्व त्याला 80 वर्षामध्ये गुरुला आकलन झालं नाही, ते 3 वर्षाच्या शंकराला आकलन झालं. मुलांवर जसे संस्कार करावे तसे संस्कार त्यांच्यावर प्रगट होतात. ऐकलेलं शिकतात, बोललेलं शिकतात. त्यांच्यावर जे संस्कार केले तसं शिकतात. हा विचार एका 8 वर्षाच्या मुलाने सांगितला होता. त्याचा थॉट प्रेझेंटेशन होतं. प्रत्येक मुलाला त्याचा विचार सांगावा लागत असे आणि ते मुलं प्रिपेअर करत, तयारी करत आणि ते सांगत असत.
उद्देश हाच होता की हे बोलके झाले पाहिजे, बोलके झाले पाहिजे, बोलले पाहिजे. पण काय बोलले पाहिजे? शास्त्र बोलले पाहिजे. आणि त्याच्या गुरुनं त्याला शिकवला हा विचार. कर्मफळ सिद्धांत आलेला आहे या वचनामध्ये. तो 8 वर्षाचा मुलगा बोलायला लागला. तो तर बोलून गेला, विसरला सुद्धा, पण त्याच्या गुरुला आठवण राहिली. मनुष्य जीवन वृक्ष की तरह है, उस जीवन को पाप पुण्य के फल लगते हैं. ये फल कर्मों के होते हैं. आणि नंतर या वचनाचा पूर्व इतिहास जर पाहिला तर एका राजानं हे वचन ऐकले होते. एक संत बोलत होते, सहज राजानं ते वचन ऐकले. नंतर राजाने त्या संताला विचारलं, महाराज तुम्ही सांगितलं कि मनुष्य का जीवन वृक्ष की तरह है, उसे पाप पुण्य के फल लगते हैं, कर्मों के फल लगते हैं. ये बात कहां तक सही है? राजा के अंतकरण में संशय था. राजा के कर्म अच्छे थे. राजा प्रजा के हित के लिए कार्य कर रहा था. अपनी प्रजा को राजा ने सुखी किया था. संत ने कहा, हे राजा तुम जाओ, अभी तुम जाओ और रात के समय अपने राज्य में भ्रमण करो. लोग राजा के बारे में क्या कहते हैं इस बात की खोज करो और फिर मेरे पास कल आ जाना. राजा लौट गया, रात्रि में भ्रमण करने लगा. घर घर में राजा की चर्चा है. आपस में लोग बात कर रहे हैं, हमारा राजा धर्मवान है, हमारा राजा धर्म का पालन करता है, हमारा राजा प्रजा के हित के काम करता है. हर जगह राजा की प्रशंसा वह सुनने लगा. उसने एक व्यक्ति से पूछा कि आपके देश का राजा कैसा है? उस व्यक्ति ने उत्तर दिया, हमारे देश का राजा तो भगवान है. हमारे लिए इतना कष्ट करता है, हमारा जीवन सुखी हो गया है. हमारी भूमि बहुत उपजाऊ है, बहुत अन्न निर्माण करती है. ये सब राजा के कारण है. राजा ने सुना, जाकर दूसरे दिन सुबह संत के पास गया और महात्मा जी को बताया कि सभी लोग मेरी प्रशंसा करते हैं, सभी लोग मुझे अच्छा कहते हैं. संत ने कहा, हे राजा सच बात है, तुम्हारे कर्म अच्छे हैं, तुम्हारे कर्म सत्कर्म है, इसीलिए तुम्हारे राज्य में सुख शांति, प्रजा सुखी है, वो तुम्हें बार बार आशीर्वाद दे रही है. समझ लिया राजा. राजा ने कहा, बात तो समझ में आ गई, लेकिन उसका प्रभाव मैं जानना चाहता हूं, उन सत्कर्मों का प्रभाव जानना चाहता हूं. संत ने कहा, वो सामने जो वृक्ष है उस पर फल लगे हैं, एक फल लेकर आओ. राजा गया, एक फल लेकर आया, महात्मा जी को दिया. महात्मा जी ने वो फल राजा को दिया और कहा, अब इसे खाओ. राजा चखने लगा. महात्मा जी ने पूछा, कैसा है फल? उसने कहा, बहुत मधुर है, बहुत मिठास है. ठीक है राजा, अब तुम चले जाओ और आज से अपने कर्मों को बिगाड़ दो. आज तक तुम जो कर्म करते थे
वो बंद करो और दूसरे कर्म करना शुरू करो, जो सत्य कर्म नहीं है, जो धर्म कर्म नहीं है। और राजा लौट आया। राजा ने पूरा आचरण बदल दिया, बुरी संगत करने लगा, बुरे कर्म करने लगा, प्रजा धिक्कार करने लगी। राजा लौट आया, महात्मा जी से कहा, महात्मा जी मैंने अपने सारे कर्म बदल दिए हैं, अब बुरे लोगों की संगत की है, प्रजा को कोई सुख ना मिले, ऐसे प्रयत्न किए हैं। महाराज जी ने कहा, राजा जाओ उस वृक्ष का फल तोड़ कर लाओ। राजा गया, वही वृक्ष उसका फल तोड़ कर लेकर आया और दिखाया वो फल। महाराज जी ने कहा कि राजा अब ये फल खाकर दिखाओ। राजा ने फल खाना आरंभ किया, इतना भयंकर स्वाद उस फल का आने लगा, दुर्गंध आने लगी। राजा ने थू थू करके थूक दिया। महाराज जी ने पूछा, राजा क्या हुआ? वृक्ष तो वही है, फल भी वही है जो तुमने पहले खाया था, जो मधुर था, आज क्या हो गया? राजा कहने लगा कि ये फल कोई खा सकता है? इतनी दुर्गंध, इतना भयंकर स्वाद। राजा तुमने अपने कर्म बदल दिए हैं, उसी का परिणाम इस फल पर भी हुआ है। अब जाओ राजा, फिर से पहले जैसा आचरण करो। राजा को आशीर्वाद दिए महात्मा जी ने, राजा को उपदेश दिया, राजा मनुष्य के कर्मों का फल, सत्कर्मों का फल हमेशा मधुर होता है और दुष्कर्मों का फल हमेशा कड़वा होता है। इसीलिए राजा मनुष्य को, जिसे मनुष्य शरीर मिला है, उसने हमेशा यही सोचना चाहिए। इस पृथ्वी पर हमारा निवास तो बहुत कम है, लेकिन आचरण जो करना चाहिए वो केवल सत्कर्मों का आचरण करना चाहिए। उस 8 वर्ष के बालक ने तो एक चरण ही बता दिया था। मनुष्य जीवन एक वृक्ष की तरह है, जिसे पाप पुण्य के फल लगते हैं, कर्मों के फल लगते हैं। बात सही है, मनुष्य का जीवन वृक्ष की तरह ही है। वृक्ष सब देता है, छाया देता है, फूल देता है, फल देता है, अपनी पत्तियां देता है, काष्ठ भी देता है। वृक्ष के जीवन में परोपकार है। हरि 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 हरि। जगतगुरु तुकाराम महाराज कहते हैं, न म्हणे कोणाशी वाईट, न म्हणे कोणाशी वाईट, सुखे माझी कुटी खाओ मागे, सर्व माझा भार असे पांडुरंगा, सर्व माझा भार असे पांडुरंगा, काय माझे जगा सवे काज। माझा सगळा भार पांडुरंगाला मी देऊन टाकलाय। सर्व माझा भार असे पांडुरंगा, त्या पांडुरंगाला अर्पण करून टाकला। त्या पांडुरंगालाच माझा भार आहे।
मला काय काम आहे कोणासोबत? कोण माझं निवारील दुःख? माझं दुःख कोण दूर करेल? कोणीही करणार नाही, तो परमात्माच करेल. तुका म्हणे माझे सर्व काही साधन, नाम संकीर्तन विठोबाचे. तुका म्हणे माझे सर्व ही साधन, नाम संकीर्तन विठोबाचे. फार मोठं तत्व सांगितलंय महाराजांनी, फार मोठं तत्व, साराचं सार, परम तत्व. ओम हरी ओम हरिनारायण. निमि राजा ने एक प्रश्न पूछा था चमस नाम के योगीश्वर से, जो 7वें योगीश्वर है. निमि राजा ने पूछा था जिनकी आसक्ति नहीं मिटती उनकी क्या गति होती है? और 7वें योगीश्वर चमस ने उत्तर दिया था उनको अनंत योनि में भ्रमण करना पड़ता है जिनकी आसक्ति नहीं मिटी. विषयासक्ति, संसारासक्ति, भोगासक्ति जिनकी नहीं मिटी उनका जन्म अनंत योनि में होता है. अनंत योनियां उनको भोगनी पड़ती है, अनंत क्लेश उनको भोगने पड़ते हैं. भोग भोगने के बाद भी वह कभी संतुष्ट नहीं होता है. भोगी तो पुनः भोगों की आशा करता है. अनंत क्लेश. जन्मने का भी दुख है, मरने का भी दुख है, जगत में रहने का भी दुख है, अपना भी दुख है, परायों का भी दुख है, जगत का भी दुख है. दुख ही दुख है. कबीरा दुखमय संसारा, ये संसार जो है ये दुखमय है. भोगी के अंतकरण में नए नए वासना के तरंग उठते रहते हैं. मैं ये करूंगा, मैं वो करूंगा. अपने भोग के लिए, किसी का भी अनहित करने के लिए वो सदा तत्पर रहता है. हरि हरि. सांप ने मेंढक को निगल लिया है, आधा निगला है, आधा मेंढक सांप ने पकड़ लिया है, सर्प ने. और वो मेंढक जो है, जो आधा सर्प के मुख में जा चुका है, वह जो मेंढक है वो उसके सामने जो चींटियां हैं, मुंग्या, उनको खाने के लिए अपनी जीभ लपलपा रहा है. जिसको पहले से ही मृत्यु ने पकड़ लिया है. हर प्राणी को, हर मनुष्य को मृत्यु ने पकड़ लिया है. मृत्यु आना निश्चित है, टाला नहीं जा सकता, कोई उपाय नहीं है. लेकिन मायाग्रस्त जीव जो है, आसक्त जीव जो है, वो ये सब भूल चुका है. दूसरों के साथ होता है, मेरे साथ नहीं होगा. मैं कहां मरने वाला हूं? उसके मन में यह विचार ही नहीं आता है, मृत्यु का विचार ही नहीं आता है. हरि. अंतकरण विकारों का घर है. अंतकरण में विकार निर्माण होते ही रहते हैं.
दुर्विचार आते ही रहते हैं। दुर्वासना की खदान है अंतकरण, इतने दुर्विचार। खुली आंख के सपने हैं। आसक्त व्यक्ति को सपने आते हैं, रात में ही नहीं दिन में भी, आंख खुली होने के बाद भी। दूसरे का धन हरण करता है, अपने कर्मों के बारे में नहीं सोचता। पुत्रा परिजनांचा धरिला आधार, ये मेरे काम आएंगे, ये मेरे काम आएंगे, ये मेरे काम आएंगे। कौन काम आने वाला है? किसके काम आया है अभी तक? संसार की गति है ये, यही होता आया है, यही हो रहा है, आगे चल के भी यही होने वाला है। पुत्रा परिजनांचा धरिला आधार, नश्वर नौके झाला से स्वार। अपार भवसागर है, तरना बहुत कठिन है, और उसने नौका लाई है। जो नौका जरा जीर्ण हो चुकी है, टूटने वाली है, पहले भी टूटी थी, आज भी टूटने वाली है और आगे भी टूटती रहेगी। उस नौका में सवार हो गया, उसके पास धन है, अच्छे बुरे कर्मों से कमाया हुआ धन है। वो धन की पोटली लेकर नौका में बैठा है, पार होना चाहता है। सपनों के महल उसके आंखों में है, बहुत सुख से रहूंगा, बहुत आनंद से रहूंगा। ठोकरें मारता है, आसपास में जो है उनको ठोकरें मारता है, बड़ा गुमान चढ़ा है उसे, जो उसने इकट्ठा किया है। सर पर पाप की पोटली है, बहुत भारी है। पुत्रा परिजनांचा धरिला आधार। हिंदी के सुनने वाले भी है, मध्य प्रदेश में है, दिल्ली में है, बिहार में है, उनके लिए थोड़ा सा हिंदी। जो सार तत्व की बात पहले मराठी में की है, वही बात हिंदी से थोड़ा दृष्टांत बदल कर है। पुत्रा परिजनांचा धरिला आधार, नश्वर नौके झाला स्वार। आत्म उद्धार विचार नुपजे कदा। आपल्या आत्म उद्धाराचा विचार निर्माण होत नाही। अपने आत्म उद्धार कैसा हो, यह विचार अंतकरण में निर्माण नहीं होता। संत महात्माओं ने दिव्य उपदेश किया है। उन्होंने जो वाणी, जिस वाणी का उच्चार किया, संत वाणी, उस संत वाणी के कुछ कण, कुछ बिंदु, उनका हम चिंतन करते हैं हर दिन ब्रह्म मुहूर्त में। परमात्मा का स्मरण करते हैं। आज नवमी है,
ज्येष्ठ वद्य नवमी। आज पुणे की तरफ माऊली ज्ञानेश्वर महाराज का प्रस्थान है। भगवान नाम स्मरण चल रहा है। सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मना। तेरी बीती उमर हरि नाम बिना। सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना। कूप नीर बिना, धेनु क्षीर बिना। धरती में बिना, जैसे तरुवर फल बिना हीना, तैसे प्राणी हरि नाम बिना। नानक देव जी का पद है, भगवत स्मरण के बिना मनुष्य का जीवन कैसा है। यह नानक देव जी कहते हैं। सुमिरन करले मेरे मना, अपने मन को उपदेश कर रहे हैं। महाराष्ट्र देश के बहुत बड़े संत, साक्षात्कारी संत, वाल्मीकि ऋषि के अवतार समर्थ सद्गुरु श्री रामदास जी महाराज, जिन्होंने जगत को दास बोध नाम का ग्रंथ दिया है, जिनकी वाणी बड़ी मधुर है, बड़ी सरल है, ज्ञान भक्ति वैराग्य का संदेश समर्थ ने जगत को दिया है। वही बात नानक जी की वाणी में भी आई है। मन से कह रहे हैं, समर्थ ने जगत को मनाचे श्लोक दिए, अप्रतिम है। ऐसा ग्रंथ संसार में नहीं है। सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना। सब है तुम्हारे जीवन में, जो जो चाहिए वो सब है, जिसकी आवश्यकता नहीं वो भी है। सब प्राप्त कर लिया है। भगवत स्मरण नहीं किया, परमात्मा का स्मरण नहीं किया, संतों की वाणी का स्मरण नहीं किया। ये बहुत बड़ा अभाव है। इसीलिए हे मेरे मन, तू स्मरण कर, भगवत स्मरण कर, सुमिरन कर ले। जैसे कुआं होता है, कूप, उसमें जल होता है, और बिना जल का कुआं जैसा है वैसा ही तुम्हारा जीवन है। भगवत स्मरण के बिना सूखा कुआं जैसे होता है वैसा तुम्हारा जीवन है। कूप
नीर बिना, धेनु क्षीर बिना। और गाय जो है उसको दूध नहीं है, दूध के बिना। जैसे दूध के बिना उस गाय की अवस्था है, नीर के बिना उस कूप की अवस्था है, वैसे ही मनुष्य की अवस्था है हरि नाम के बिना। तैसे प्राणी हरि नाम बिना, देह नैन बिना, रैन चंद्र बिना, मंदिर दीप बिना। जैसे पंडित वेद विहीना, तैसे प्राणी हरि नाम बिना। प्रमाण बहुत सुंदर दिए। नानक देव की दृष्टि बड़ी दिव्य है, व्यापक है। नानक देव जी ने कहा कि जैसे सूखा कुआं है, जैसे बिना दूध की धेनु है, वैसे प्राणी हरि नाम के बिना है। पेड़ तो है, बहुत बड़ा है, लेकिन उसे फल नहीं, फलहीन वृक्ष है। उसी तरह मनुष्य प्राणी भी हरि नाम के बिना है। जैसे देह तो सुंदर प्राप्त हुई है, सुंदर देह, देह नैन बिना, लेकिन नैन नहीं है, आंखें नहीं है, दृष्टि नहीं है, सुंदर देह का कोई उपयोग नहीं हुआ। देह नैन बिना, रैन चंद्र बिना। बिना चंद्रमा की रात्रि, चंद्रमा का अभाव खलता है, लगता है कि चंद्रमा नहीं है। चंद्रमा होना चाहिए, ऐसा भाव अंतकरण में निर्माण होता है। रैन जो है वो चंद्र बिना है। और मंदिर तो बड़ा सुंदर है, लेकिन मंदिर कैसा है? मंदिर दीप बिना। दीप देखकर अंतकरण में पुण्य भाव निर्माण होता है, परमात्मा भाव निर्माण होता है। दीप मांगल्य का प्रतीक है और मंदिर में होना चाहिए। दीप बिना मंदिर सुना सुना लगता है। मंदिर दीप बिना, जैसे पंडित वेद विहीना। पंडित तो है, बहुत सुदृढ़ है, सुंदर है, लेकिन वेदों का ज्ञान नहीं है। मूल बात जो है होनी चाहिए वही नहीं है। जैसे पंडित वेद विहीना, तैसे प्राणी हरि नाम बिना। तैसे प्राणी हरि नाम बिना। काम क्रोध मद लोभ निहारो। भक्त से कह रहे हैं नानक देव, अपने अंतकरण में देखो, वहां पर काम है, क्रोध है, लोभ है, मद है। काम क्रोध मद लोभ निहारो, छाड़ दे अब संत जना।
संत जनों का उपदेश है कि ये जो दोष जीवन में आए हैं, इन दोष को देख लो। जीवन में जो दोष आए हैं उन दोषों को देख लो। काम क्रोध मद लोभ निहारो छाड़ दे अब संत जना। संतों का उपदेश है कि अब इसे छोड़ दो, इन दोषों से मुक्त हो जाओ। कहे नानक शाह सुन भगवंता, या जग में नहीं कोई अपना। जिस जग को तुम अपना मान के चल रहे हो, ये जग अपना नहीं है। अपना तो केवल परमात्मा है। इसीलिए उस परमात्मा का स्मरण करो। जगत गुरु तुकाराम महाराज के अभंग में जो बात आई है, जो तत्व आया है, वो शंकराचार्य जी महाराज की वाणी में भी आया है। और जो शंकराचार्य जी महाराज की वाणी में आया है वही व्यासो नारायण भगवान की वाणी में है। और वही तत्व ज्ञानेश्वर महाराज की वाणी में भी आया है। ओम सकल संत शिरोमणि आळंदी वल्लभ कैवल्यदाणी, एक नमस्कार तयाचे चरणी, करिता त्रिभुवनी नमिले संत। करिता त्रिभुवनी नमिले संत। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो